नमस्कार. PYQच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण कार्बन कंपाऊंड्स यावरील आणखी काही PYQचा सराव करणार आहोत. स्क्रीनवर दिलेला एक क्वेश्चन आहे ज्यामध्ये दोन स्ट्रक्चर दिले आहेत. तर पहिला क्वेश्चन असा आहे, राईट द नेम्स ऑफ कंपाऊंड 1 अँड 2. तर दोन्ही कंपाऊंडमध्ये कार्बनची संख्या 2 आहे. पहिल्या कंपाऊंडमध्ये कार्बन आणि हायड्रोजन यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे किंवा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे आणि दुसऱ्या कंपाऊंडमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड म्हणजेच हा अल्केनचा टाईप आहे आणि अल्केनमध्ये सफिक्स ANE हे लागतं, तर अल्किनमध्ये सफिक्स ENE हे लागतं. आणि दोन कार्बनचं जे रूट वर्ड आहे ते आहे इथ. म्हणजेच पहिल्या कंपाऊंडचं नाव होईल इथेन आणि दुसऱ्या कंपाऊंडचं नाव होईल इथिन ENE. सेकंड क्वेश्चन आहे, ड्रॉ द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर फॉर 1 अँड 2. मित्रांनो, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढताना प्रत्येक बॉन्डमध्ये 2 इलेक्ट्रॉन टाकावे. 2 इलेक्ट्रॉन टाकल्यास आपल्याला इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर मिळेल. जिथे जिथे बॉन्ड आहेत तिथे तिथे 2 इलेक्ट्रॉन टाकल्यास आपल्याला इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर मिळेल. प्रथम आपण पहिल्या कंपाऊंडचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर बघूया. तर कार्बन आणि कार्बन यामध्ये सिंगल बॉन्ड आहे. सिंगल बॉन्ड म्हणजेच 2 इलेक्ट्रॉन. पहिल्या कार्बनला 3 हायड्रोजन आणि 3 बॉन्ड. 3 बॉन्ड म्हणजेच प्रत्येकाचे 6 इलेक्ट्रॉन, प्रत्येकाचे 2, एकूण 6. दुसऱ्या कार्बनला सुद्धा 3 बॉन्ड, प्रत्येकी 2 इलेक्ट्रॉन. हे तयार झालं इथेनचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. दुसऱ्या हायड्रोकार्बनमध्ये सुद्धा तसंच. इथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि डबल बॉन्ड म्हणजेच एका बॉन्डचे 2 आणि दुसऱ्या बॉन्डचे 2, एकूण 4 इलेक्ट्रॉन. आणि इथे 2 हायड्रोजन, 2 इलेक्ट्रॉन. या 2 इलेक्ट्रॉनमध्ये 1 इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा असतो तर 1 इलेक्ट्रॉन कार्बनचा असतो. सी मध्ये विचारलेलं आहे, विच वन ऑफ द अबाव स्ट्रक्चर्स इज सॅच्युरेटेड कंपाऊंड अँड अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. तर यामधला जो पहिला आहे इथेन हा अल्केनचा टाईप आहे आणि अल्केन्स आर सॅच्युरेटेड म्हणून इथेन हा सॅच्युरेटेड. तर दुसरा कंपाऊंड इथिन हा अल्केनचा प्रकार आहे म्हणून इथिन हा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे. हे आहेत इथेन आणि इथिनचे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर्स. दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला संयुगांची IUPAC नावे द्यायची आहेत. IUPAC म्हणजेच इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. तर यामध्ये पहिला नियम आहे, सिलेक्ट द लॉंगेस्ट कार्बन चेन, म्हणजे लांबीत लांब कार्बनची शृंखला निवडा. यामध्ये लांबीत लांब कार्बनची शृंखला ही 3 कार्बनची आपल्याला मिळते. दुसरा नियम म्हणजे क्रियात्मक गटाला किंवा फंक्शनल ग्रुपला कमीत कमी नंबरिंग मिळेल अशा बाजूने नंबरिंग द्यावी. तर यामध्ये दोन्ही बाजूने नंबरिंग दिल्यास क्रियात्मक गटाला मिळणारा जो नंबर आहे तो आहे 2. आणि पुढची स्टेप म्हणजे 3 कार्बनचं रूट वर्ड प्रोप डॅश. हा जो फंक्शनल ग्रुप आहे OH म्हणजेच अल्कोहोल, परंतु त्याचं IUPAC नाव करताना आपण त्याला OL असं नाव देतो, OL. आणि ह्या किती नंबरला आहे तर 2 नंबरला, म्हणजेच प्रोपेन टू ऑल. कारण ANE हा सफिक्स इथे कशामुळे लागला तर तिन्ही कार्बन सिंगल बॉन्डने अटॅच आहेत म्हणून याचं IUPAC नाव होईल प्रोपेन टू ऑल. यामध्ये आपल्याला नंबरिंग उजव्या बाजूने करावी लागेल, कारण डाव्या बाजूने जर आपण नंबरिंग केली तर क्रियात्मक गटाला 4 हा नंबर मिळतो, परंतु उजव्या बाजूने केली तर
क्रियात्मक गटाला 2 हा कमीत कमी नंबर मिळतो. आणि येथे क्रियात्मक गट आहे क्लोरीन. क्लोरीन म्हणजेच हॅलोजन, हॅलोजन्स म्हणजेच हॅलो, आणि हे हॅलोजन्स नेहमी अल्केन्सच्या पूर्वी लागतात, म्हणून याचं IUPAC नाव होईल 2 क्लोरो. आणि हा जो हायड्रोकार्बन आहे तो 5 कार्बनचा आहे. 1 2 3 4 5. 5 म्हणजेच पेंट, PENT पेंट, आणि सर्व सिंगल बॉन्डने अटॅच असल्यामुळे इथे सफिक्स लागेल ANE. तर याचं IUPAC नाव तयार होईल 2 क्लोरो पेंटेन. धन्यवाद.